चालला काय तुमचा? हा, तू मायले की ना लाज वाटत नाही खोटं बोलू? मगापासून बघतोय मी, खोट्यावर खोटा खोट्यावर खोटा चालला तुमचा. माझं जावई हावरट काय? हा, त्याका पैशाची हावा? हा, गो निशा, यांच्याबद्दल एक शब्द जरी वाकडा बोललंस ना, तुझं थोबाड इकडचा तिकडे करून टाकीन. सगळे दात गळून पडतील खाली, मग कळेल. आणि काय गो, तू आईच नाहीची? हा, अगो स्वतःच्या मुलीचं घर मोडून निघालीस तू. लाज नाही वाटली तुला? नाही, ती निशा तशीच हा, कामचुकार, डॅम्बीज, बेअक्कल, मूर्ख. आता माका कळला की तुझ्यावर गेल्या. अहो, काय काय बोलताय तुम्ही? आणि हे सगळं तुम्ही मला काय ऐकून दाखवताय? का तुम्हाला अजून नाही कळलं? ते बॅगेत 70 लाख होते ते. हा, ते पैसे माझे आहेत. अगे बाय, तुझ्या कुठे? हा, नोकरी करू गेलीस की काय तू? इतके पैसे मिळाले ते? अहो, मी दिवाळीला गावाला नव्हते का गेले? आमच्या जमिनी विकून मी हा काळा पैसा आणलाय, टॅक्स भरायला नको म्हणून. तुम्ही दोघींनी लाजात आधीच विकून टाकल्या. तुमची मना काळी, तुम्ही घेतलेले पैसे पण काळे. ते कसे पसतील तुम्हाला? नाही काय? अगो, आमचा घर विकून तुम्ही ते पैसे घेतल्यात. ते काय तुम्हाला वापरूक मिळाले नाही? हा, माझ्या जावयाचा कष्टाचा पैसा हा तो. त्याच्या समोर उभं राहायची लायकी तरी आहे काय तुमची? हा, त्यांचा पैसा पचूचा नाही तुमका, कळला? शिव, फोन दे माका. हे पकड. आजी आजी, काय करताय तुम्ही? पोलिसांना का बोलवताय? आजी नको प्लीज. नचे, मी बोलतोय, तू लवकर घरी पोच. माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. आजी आजी, नचीला नका ना घेऊ त्यात प्लीज. नची बद्दल काय बोललीस गो तू? हा, नवरा बुद्धू हा तुझा? नाही नाही, मी नाही म्हणाले असं काही. आई बोलत होती. हो, उद्या आई म्हणेल जीव देशील? हा, स्वतःच भलं बघण्या पलीकडे तुम्ही माणसा काही करूची नाही, कळला? कशा बोलते मी तुझ्याशी? घाणीवर किती अत्तर शिंपडलं ना तरी घाण ती घाण. चला, दोघींनी बॅगा भरा, खडी फोडायला जायची तयारी करा. चला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.